हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 द मॅजिक पिक्चर एक जादुई घागर हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. न्यू वर्ड्स. जलस इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. इन्व्हियस ऑफ समवन ऑर हिज वर्क म्हणजे एखाद्याबद्दल किंवा त्याच्या कामाबद्दल जलस होणे. एक्स नाऊन म्हणून आहे. अ टूल यूज फॉर चॉपिंग वूड लाकूड तोडण्यासाठी ह्या एक्सचा वापर केला जातो. त्याला मराठीमध्ये कुऱ्हाड म्हणलं जातं. ओबिडियंट ओबिडियंट इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. वन हू फॉलोज द कमांड ऑर इन्स्ट्रक्शन एखाद्याचा आदेश पाळणे किंवा एखाद्याचा सल्ला ऐकणे म्हणजे ओबिडियंट म्हणजे आज्ञाकार. नेक्स्ट पिचर नाऊन म्हणून आहे. अ लार्ज जग एक मोठा असा जग. फेरी नाऊन म्हणून आहे. अ स्मॉल ह्युमन लाईक क्रिचर हॅविंग मॅजिकल पॉवर लहान माणूस पण त्याच्याकडे जादुई पॉवर असलेला त्याला आपण परी म्हणतो. खरं फेरीजला आपण परी म्हणतो. अ कंपनी वर्ब म्हणून आहे. टू गो समवेअर विथ समवन म्हणजे एखाद्याबरोबर एखाद्या ठिकाणी जाताना त्याला सोबत देणं त्याला अ कंपनी म्हणून म्हणलं जातं. तिथे वर्ब म्हणून आहे. मील नाऊन. फूड सर्व अँड इटन ॲट वन टाईम जेवण वाढलं जातं, सर्व केलं जातं आणि एका टायमाला ते खाल्लं जातं त्याला म्हणतात मील. चला तर नेक्स्ट पेजकडे वळूया. Did you know about 1.6 billion people around the world depend on forest for their livelihood? 1.6 पैकी म्हणजे माणसं आहेत ती फॉरेस्टवर डिपेंड आहेत. नेक्स्ट फॉरेस्ट आर होम टू ओव्हर 80% ऑफ लँड ॲनिमल अँड प्लांट्स. 80% लँड ही ॲनिमल आणि प्लांट्स तिथं फॉरेस्टमध्ये असतात. फॉरेस्ट मेक द प्लॅनेट अ हेल्दियर अँड मोस्ट ब्युटिफुल प्लेस. फॉरेस्ट जे प्लॅनेट आहे आपलं अर्थ हे कसं बनवतं आहे तर हेल्दियर अँड ब्युटिफुल बनवतं आहे. फॉरेस्ट कवर 31% ऑफ द वर्ल्ड्स टोटल लँड एरिया बट एव्हरी इयर अँड इस्टिमेटेड 18.7 मिलियन एकर्स ऑफ फॉरेस्ट आर लॉस्ट. फॉरेस्ट हा वर्ल्डमध्ये जे लँड आहे त्याच्यापैकी किती पर्सेंट आहे कवर तर 31% कवर आहे. पण त्यापैकी इस्टिमेटेड म्हणजे अंदाजे 18.7 मिलियन एकर हे फॉरेस्ट दरवर्षी काय होतं आहे लॉस्ट होत चाललेलं आहे. चला तर सुरुवात करूया लेसनला. द मॅजिक पिक्चर एक जादुई घागर. लॉंग ॲगो देअर लिव्ह अ वूड कटर कॉल्ड सुभादत्ता विथ हिज फॅमिली. एक लाकूड तोडा होता त्याचं नाव होतं सुभादत्ता. तो त्याच्या फॅमिलीबरोबर राहत होता. दे लिव्ह व्हेरी हॅपीली टुगेदर आणि ते एकमेकांबरोबर खूप खुश राहत होते. ही वॉज पुअर बट वॉज अ केअरिंग अँड लव्हिंग फादर. तो गरीब होता पण तो एक काळजी घेणारा आणि प्रेम करणारा वडील होता. एव्हरी डे ही वूड गो टू द फॉरेस्ट नियर हिज होम टू गेट वूड आणि तो दररोज आहे ना त्याच्याजवळ एक जंगल होतं त्या फॉरेस्टमध्ये तो जायचा आणि तिथे लाकूड तोडून घेऊन यायचा. ही सोल्ड दिस वूड टू हिज नेबर्स आणि जे आणलेलं लाकूड असायचं तोडून तो त्या शेजाऱ्यांना विकायचा. वन डे सुभाष टू सन वॉन्टेड टू अकंपनी हिम टू द फॉरेस्ट आणि एक दिवशी सुभाषचे जे 2 मुलं होते ते ठरवतात की आपण सुभाषबरोबर म्हणजे वडिलांबरोबर फॉरेस्टमध्ये जायचं म्हणून. बट दॅट डे सुभा हॅड प्लॅन टू गो डीप इन टू द फॉरेस्ट इन सर्च ऑफ वूड. पण त्या दिवशी सुभाषने काय ठरवलेलं असतं की एक फॉरेस्टच्या डीप फॉरेस्टमध्ये जाऊन म्हणजे मिडलमध्ये जाऊन लाकूड शोधायचं. सो ही डिड नॉट वॉन्ट हिज सन टू गो विथ हिम टू द फॉरेस्ट आणि म्हणून त्याला वाटत असतं की या मुलांनी माझ्यासोबत येऊ नये. द ओबिडियंट बॉईज स्टे ॲट होम आणि ते आज्ञाकारी मुलं मग घरीच राहतात. चला तर नेक्स्ट पेजकडे वळूया. दॅट डे deep in the forest while Subhadatta was cutting wood, suddenly his eyes fell on 4 beautiful fairies. आणि त्या दिवशी
डीप फॉरेस्टमध्ये ज्यावेळेस सुभादत्ता लाकूड कापत असतो त्यावेळेस त्याची अचानक नजर कोणाकडे जाते तर 4 ब्युटिफुल फेरीजवर जाते. सीइंग देम हीज एग्स फेल फ्रॉम हिज हँड, आणि त्यांना पाहता पाहता त्याच्या हातातली कुऱ्हाड काय होते खाली पडते. द नॉईज स्टार्टेड द फेरीज, आणि तो आवाज आहे ना फेरीजपर्यंत जातो. दे स्टूड अप and were staring at him. Who are you? asked one of the fairies. आणि त्या एकदम अचानक उभा राहतात आणि त्यातली एक परी त्याला विचारते की तू कोण आहे? Who are you? सुभादत्ता सेड, आय एम पुअर वूड कटर. सुभादत्ता मग तिला सांगतो की मी एक गरीब लाकूडतोड्या आहे. आय हॅव कम हिअर टू कलेक्ट फाईन वूड सो दॅट आय कॅन अर्न मोर मनी बाय सेलिंग इट. आणि मी इथे एक चांगलं लाकूड आहे ना शोधायला आलो आहे की जे तोडून मी ते विकले तर मला जास्त पैसे मिळतील. यू कम अँड स्टे विथ अस, वी विल लुक आफ्टर यू अँड युअर फॅमिली, दे सेड. आणि त्या 4 पऱ्या ज्या परी होत्या त्या काय म्हणाल्या की तू आमच्याबरोबर राहा, तुझ्या फॅमिलीला आणि तुला आम्ही काय लक्ष ठेवू. सुभादत्ता वॉज हॅपी टू हिअर दिस, बट व्हॉट विल आय हॅव टू डू फॉर यू अँड व्हॉट विल यू डू फॉर अस, आज सुभादत्ता. आणि हे ऐकून सुभादत्ता खूप आनंदी झाला आणि त्याने त्या परींना प्रश्न केला की मी तुमच्यासाठी काय करू शकतो आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काय करणार. युअर फॅमिली विल गेट अ गुड हाऊस, डिलिशियस फूड फॉर एव्हरी मील, फॅन्सी क्लोथ्स टू वेअर अँड एव्हरीथिंग एल्स दॅट दे विश फॉर. यू जस्ट हॅव टू स्टे विथ अस अँड वर्क फॉर अस, सेड द फेरीज. आणि त्याच्यावर उत्तर देत त्या परी काय म्हणाली की आम्ही तुला चांगलं घर देऊ, तुला चांगलं डिलिशियस फूड देऊ, प्रत्येक जेवण, परत तुला आणि तुझ्या फॅमिलीला एक चांगले कपडे घालायला देऊ आणि त्याचबरोबर तुला जे काय विश असेल ते आम्ही पूर्ण करू. तू आमच्यासोबत इथे राहा आणि आमचं काम कर. व्हॉट डू आय हॅव टू डू, आज सुभादत्ता म्हणला मी काय करू शकतो. फर्स्ट स्वीप द ड्राय लीव्स फ्रॉम द फॉरेस्ट फ्लोअर, आफ्टर दॅट वी विल सिट टुगेदर अँड ईट अवर फूड, सेड द फेरीज. आणि फेरीजने त्याला पहिलं काम सांगितलं काय तर आहे ना पहिल्यांदा जी फॉरेस्टची जी फ्लोअर होती म्हणजे जमीन होती ती ड्राय लीव्स पडलेले होते ते तू पहिल्यांदा साफ कर आणि मग आम्ही काय सगळे मिळून तिथं जेवण करू. नेक्स्ट पेजकडे वळूया. But there was no food inside. There was just a big pitcher laying close by. पण तो साफ करता करता ना सुभादत्ता काय विचार करत होता की इथं तर काही जेवण दिसत नाही आहे, फक्त एक मोठी अशी घागर आहे ना तिथं आहे ठेवलेली. आफ्टर ही फिनिश हिज वर्क दे सॅट डाऊन ऑन अ ब्युटिफुल मॅट टू ईट. सुभादत्ता वॉज सरप्राईज टू सी दॅट अ डिलिशियस मील स्प्रेड आउट बिफोर देम. आणि त्याने त्याचं काम संपवलं आणि ते एक सुंदर अशा मॅटवरती जेवायला बसले आणि सुभादत्ताने एकदम त्याला आश्चर्य वाटलं की त्याच्या आसपास सगळेच डिलिशियस असं जेवण होतं. दिस इज अ मॅजिक पिक्चर, इट गिव्स अस ऑल आवर फूड, सेड द फेरीज अँड देन दे स्टार्टेड इटिंग. आणि मग आहे ना ते पाहिल्यानंतर एक परी त्याला म्हणाली की ही एक जादूची घागर आहे जी आम्हाला ह्याच्यातून जेवण देते. आणि हे सांगून सगळेजण मग जेवायला सुरुवात करतात. डेज पास बाय, सुभादत्ता वर्क हार्ड फॉर द फेरीज. आणि दिवस असे निघून गेले आणि सुभादत्ता त्या फेरीसाठी काम करत होता. आफ्टर अ फ्यू डेज सुभादत्ता स्टार्टेड मिसिंग हिज फॅमिली. आणि थोडे दिवस गेल्यानंतर सुभादत्ताला त्याच्या फॅमिलीची आठवण येऊ लागली. वन डे ही वेंट टू द फेरीज अँड सेड आय वॉन्ट टू गो बॅक होम. आणि एक दिवशी तो फेरीजजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की मला माझ्या घरी जायचं आहे. यू कॅन गो सुभादत्ता, वी आर हॅपी विथ युअर वर्क, यू मे आस्क फॉर वन विश अँड वी विल फुलफिल इट, सेड द फेरीज. आणि फेरी म्हणाल्या की तू जाऊ शकतो सुभादत्ता, तू आमच्यासाठी खूप छान काम केलंस आणि त्याच्याबद्दल आहे ना आम्ही तुझी एक विश कंप्लीट करू शकतो. आफ्टर अ लॉंग पॉज सुभादत्ता सेड
कॅन आय प्लीज टेक द मॅजिक पिक्चर. आणि एक थोडासा विचार कर सुभादत्ता थांबला आणि नंतर त्याने काय त्याची विश मागितली की तुम्ही मला हा मॅजिक पिक्चर देऊ शकता का. द फेरीज वेअर सॅड बट दे गेव हिम द पिक्चर. पण थोडा वेळ काय झाला, परी जरा सॅड झाल्या पण त्यांनी ते मॅजिक पिक्चर त्याला दिली. सुभादत्ता हॅपीली रीच हिज होम अँड वॉज ग्रीटेड वार्मली बाय हिज वाईफ अँड सन. आणि ती घागर घेऊन हॅपीली आहे ना सुभादत्ता त्याच्या घरी पोचला आणि त्याच्या मुलांनी आणि त्याच्या बायकोने त्याचं स्वागत केलं. सुभादत्ता डिड नॉट टेल एनीवन अबाउट द मॅजिक पिक्चर. हिज फॅमिली एट डिलिशियस फूड फॉर ऑल देअर मील्स. सुभादत्ताने त्या मॅजिक पिक्चरबद्दल कोणाला सुद्धा सांगितलं नाही आणि त्याची फॅमिली आणि तो प्रत्येक दिवसभरातलं जे काही जेवण होतं ते डिलिशियस जेवण करू लागले. नेक्स्ट पेजकडे वळूया. देअर नेबर्स वेअर जेलस फॉर देम. आणि हे सगळं पाहून आहे ना शेजारी काय झाले त्याच्यावर जेलस फील करायला लागले. वन डे सुभादत्ता डिसाइडेड टू थ्रो अ फीस्ट फॉर हिज नेबर्स. आणि एक दिवशी सुभादत्ता ठरवतो की आपण शेजाऱ्यांना काय फीस्ट म्हणजे मेजवानी देऊ. एव्हरीवन एन्जॉय द डिलिशियस फूड अँड थँक सुभादत्ता अँड हिज फॅमिली. आणि प्रत्येकाने त्या डिलिशियस फूडचं ना म्हणजे एन्जॉय केलं आणि सुभादत्ताने त्याच्या फॅमिलीला थँक्यू म्हणाले. सुभादत्ता वॉज सो हॅपी दॅट ही पुट द पिक्चर ऑन हिज हेड अँड स्टार्टेड डान्सिंग. आणि हे त्यांचं सगळ्यांचं ऐकून सुभादत्ता खूप खुश झाला आणि त्याने ती घागर उचलली आणि डोक्यावर ठेवून डान्स करायला लागला. सडनली द पिक्चर फेल ऑन द फ्लोर अँड ब्रोकन इन टू पीसेस. आणि अचानक डान्स करता करता ती घागर त्याच्या डोक्यावरची खाली पडते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. ओ नो व्हॉट हॅव आय डन क्राईड सुभादत्ता. आणि एकदम आहे ना सुभादत्ता रडत म्हणाला की अरे देवा म्हणजे अरे मी काय केलं. क्राईंग लाऊडली ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द मॅजिक पिक्चर. आणि रडतच जोरात रडतच तो त्याच्या बायकोला त्या मॅजिक पिक्चरबद्दल सगळं सांगतो. आय विश यू हॅड टोल्ड मी अबाउट दिस अर्लियर. आय वूड हॅव केप्ट द पिक्चर सेफली. इट इज टू लेट नाव हिज वाईफ सेड. आणि आहे ना त्याची बायको मग त्याला म्हणायला लागली की हे जर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर मी ही पिक्चर म्हणजे ही जी घागर आहे ही सेफली ठेवली असती. पण आता खूप उशीर झाला या गोष्टीला. दे बिकम पुअर वन अगेन. आणि ते परत एकदा गरीब झाले. ही लेसन कोणी लिहिलं आहे तर SM मित्रा म्हणून. सिम्प्लिफाय अँड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम हिंदू टेल्स अँड संस्कृत. आणि सरळ भाषेत आणि कुठून घेतली आहे तर हिंदू टेल्स आणि संस्कृतमधून ही स्टोरी घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन प्रॉपर कळाला असेल. जर तुम्हाला हा माझा लेसन आवडला असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.